अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी तालुका हातकणंगले येथील श्रेयस चंद्रकांत माने वय 20 या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणाने नागपूर येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे। मात्र ही आत्महत्या आहे की हत्या आहे असा संशय श्रेयसच्या पालकांनी व्यक्त केला आहे। श्रेयस हा लहानपणापासूनच मनमिळावू व शालेय अभ्यासक्रमात हुशार विद्यार्थी होता। इयत्ता 12वीच्या परीक्षेत 92% गुण मिळवत तो पास झाला होता। अभियांत्रिकी व्हायचं स्वप्न उराशी बाळगलेल्या श्रेयसने जी म्हणजे संयुक्त प्रवेश परीक्षा पास होऊन नागपूर येथील IIT येथे संगणकीय अभियांत्रिकी विभागात प्रवेश मिळवला होता। तो द्वितीय वर्षात शिकत होता। मात्र अचानक ऐन परीक्षेच्या तोंडावर श्रेयसनं सोमवार दिनांक 4 मे रोजी पहाटे 4:30च्या सुमारास आत्महत्या केली। नागपूर येथील या शिक्षण संस्थेवर त्याच्या पालकांनी आक्षेप नोंदवला असून श्रेयसने आत्महत्या केलेली घटना तेथील शालेय प्रशासनाला कित्येक वेळ माहीत नव्हती। वसतिगृहात असलेल्या निरीक्षकांना तर त्याचा सुगावाही नव्हता। श्रेयसच्या काही मित्रांना ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला कळवले व आंदोलन चालू केले। मग प्रशासन खडबडून जागे झाले। शिक्षणासाठी वार्षिक तब्बल 3,60,000 इतकी फी ते भरत होते। मात्र फीच्या मानाने वसतिगृहात किंबहुना महाविद्यालयात सोयी नाहीत। वसतिगृहात साधी रुग्णवाहिकाही नाही। महाविद्यालयामध्ये विद्यार्थी 1400 मात्र राहण्याची सोय फक्त 1,000 विद्यार्थ्यांनाच होती। इतर 400 विद्यार्थी खाजगी वसतिगृहात राहत होते। नावाजलेले विद्यालय म्हणून संघर्ष करून प्रवेश मिळवला खरा, मात्र तो जीवावर बेतल्याची भावना श्रेयसचे पालक अश्रू ढाळून सांगत होते। दरम्यान घटनेची नोंद नागपूर पोलिसात झाली असून मृतदेहाचा उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तपासाची गती वाढण्यास मदत होईल असे नागपूर पोलिसातून पालकांना सांगण्यात आले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।